या क्रिकेट मॅचच्या सुरुवातीलाच 2 बॉलला 2 विकेटा पडल्या आणि मला कॉमेंट्री करण्याची संधी देखील मिळाली. बेले विरुद्ध कळंबा चालू असणारा सामना आणि फायनलचा सामना. तर नमस्कार, मी तुमचा व्लॉगर तुषार. आज मला कुरुकुलू कॉलेजच्या या ग्राउंड वरती फायनल सामन्यादरम्यान मला बोलण्याची संधी देखील मिळाली. तर त्याचं झालं असं होतं, रणजितदानी क्रिकेट सामन्यासाठी 2 नंबरचं बक्षीस दिलं होतं आणि आज होता फायनल सामना. हा सामना होता बेले विरुद्ध कळंबा. आम्ही येईपर्यंत बेलेची बॅटिंग झाली होती. आता कळंबा स्पोर्ट्स खेळणार होता, पण आम्हाला वाटलं नव्हतं की पहिल्याच बॉलला विकेट पडेल आणि दुसऱ्या देखील. ते मला गाणं आठवलं. हा सामना होता बेले स्पोर्ट्स विरुद्ध कळंबा स्पोर्ट्स. या संघाने टॉस जिंकून पहिला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करून जवळपास 48 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं. आता कळंबा संघाला जिंकण्यासाठी 42 बॉल मध्ये 48 धावांची गरज होती. कळंबा संघासाठी लक्ष्य साधं, सरळ आणि सोपं होतं, पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आता खेळ आला होता शेवटच्या विकेट पर्यंत. 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता होती. आता पूर्णपणे हा सामना बेलेच्या बाजूने झुकला होता, कारण पाहिजे होते 2 बॉलला 13 धावा. शेवटच्या बॉलला चौकार मारला, पण त्यावेळेस वेळ खूप झाला होता आणि या टुर्नामेंटचा विजयी संघ बेले झाला होता. न समजलेला चेंडू या ठिकाणी परत एकदा विकेट पडते. काढण्याचा प्रयत्न होता, पण निर्धावाचा चेंडू. परत पूर्णपणे सामना हा बेलेच्या बाजूने झुकलेला आहे आणि मला माईकचा नावा दिल्याबद्दल आपल्या मंडळास धन्यवाद मी मानतो. माझं इंस्टाग्राम चॅनल पण आहे, आता एवढं सांगतो, फायदा कुठेतरी करून जातो. माझं इंस्टाग्राम चॅनल आहे ब्लॉगर तुषार म्हणून आहे, किंवा ब्लॉगर टीपी जरी टाकलं तरी चालेल. धन्यवाद. गोल हनुमान स्पोर्ट्स बेले जे काय आहे